झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला। तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलंच राजकारण रंगलं आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला। पण मनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा आहे की देखावा? पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। कधीपासून खाती हातामध्ये आहेत? 1999 सालापासून। आज 14 वर्ष झाली। 14 वर्ष ही चारही खाती यांच्या हातात आहेत, राष्ट्रवादीवाल्यांच्या। एकीकडे म्हणायचं मराठीचा मुद्दा म्हणून भांडायचं, एकीकडे मराठीचा मुद्दा बोलता बोलता गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करायचं, म्हणजे तिकडं गुजरातचा पुळका दाखवायचा। आता तर परवा एका ठिकाणी काय करायचंय का गडी बावचळून गेलाय का त्याचं त्याला गोंधळून गेला हेच त्याचं त्याला काही कळत नाही। राज ठाकरेंनी आपल्या चारही सभांमध्ये राष्ट्रवादी आणि अजितदादांवर अशी जोरदार टीका केली होती। त्यावर त्याच आवेशात अजितदादांनी उत्तरही दिलं। मात्र राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असतानाही वरचढ कोण याकडेच या राजकारण्यांचं लक्ष होतं। असं टीकासत्र सुरू असताना मनसेचा राष्ट्रवादी विरोध किती खरा असा प्रश्न निर्माण होतोय। कारण राष्ट्रवादीवर टीका करणारा मनसे राष्ट्रवादी सोबत ठाण्यात महापालिकेत आणि औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेत सत्तेत भागीदार आहे। याबाबत स्थानिक नेत्यांना विचारलं असता त्यांनी जनतेसाठीच सत्तेत भागीदार असल्याचं सांगून वेळ मारून नेली आहे। जनतेने जो आम्ही त्यांना मतदान मागितलं होतं, ज्या विषयावर मतदान मागितलं होतं युतीच्या विरोधामध्ये, त्यांनी आम्हाला भरघोस मतदान केलं। तर जनतेची कामं व्हावे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। तर मनसेच्या भूमिकेवर भाजपनं मात्र सडकून टीका केली आहे। यावेळी आपण राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करतो, त्याच वेळी आपल्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य हे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले असतील तर याचा अर्थ काय ही जनता ओळखते। मला वाटतं जर राष्ट्रवादीचा विरोध प्रखर असेल तर ज्या सत्तेत त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसले आहेत तिथनं मनसे त्यांचा पाठिंबा आपला विड्रॉ करेल। काही दिवसांआधी मुंबईत राज ठाकरेंनी अजितदादांची गुपचूपपणे भेट घेतल्याचीही माहिती मिळतेय। त्यात कदाचित या भांडणाच्याच राजकारणाची खिचडी तर शिजली नाही ना असा प्रश्न निर्माण होतो। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।